श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, घरात असलेल्या या 11 वस्तू आजच घराबाहेर काढा। वास्तुशास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात। तर आता आपण आपल्या घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत याबाबत जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि व्यक्तीला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही। पहिली वस्तू म्हणजे तुटलेल्या वस्तू। घरात तुटकी भांडी, काचा, तुटलेला इलेक्ट्रिक सामान, तुटलेलं कपाट, पलंग, बंद घड्याळ असं कोणतंही सामान घरात ठेवू नये। याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो। दुसरी, हे फोटो ठेवू नका। बुडत्या जहाजाचे फोटो फ्रेम, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजांची मूर्ती, ताजमहालाचे चित्र घरात लावू नये। याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो। 3, जुन्या आणि फाटलेल्या कपड्याचं गाठोडं। अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं। यामुळेही वाईट गोष्टी घडतात। 4, फाटक्या चादरी आणि कपडे, या गोष्टीमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे। 5, भंगार। अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात। जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते। 6, फाटलेल्या पर्स। कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये, यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल। 7, तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो। देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते, घरावर विघ्न येतात, त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजे। 8, कोळी जाळं। घरात कोळ्यांचे जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावं, यामुळेही वाईट गोष्टी घडतात। 9, प्लास्टिकच्या वस्तू। किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे। या वस्तू वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर सारख्या रोगांचा धोका वाढतो। 10, दगड। अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे दगड ठेवण्याची हौस असते, पण त्यामुळे बरंच नुकसान होतं। 11, जुनी वर्तमानपत्रे। कधीही आपल्या घरात जुनी वर्तमानपत्रे ठेवू नये, कारण घरात जुनी वर्तमानपत्र ठेवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही। नेहमी अनेक समस्या निर्माण होत असतात। तर तुमच्याही घरात जुनी वर्तमानपत्र पडून असतील तर लगेच ते भंगार विक्रेत्याला विकून टाका। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, धन्यवाद। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।